नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते. मंडळी, भेंडीची भाजी विविध प्रकारे केली जाते. आज आपण घरगुती पद्धतीने भेंडी चिकट न होता रेस्टॉरंट स्टाईल भेंडी ग्रेव्ही मसाला कसा करायचा ते पाहू. मंडळी, यापूर्वी मी भेंडीच्या विविध प्रकारच्या भाज्या, चटणी तसेच रायता आपल्याबरोबर शेअर केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. भेंडी ग्रेव्ही मसाला करण्यासाठी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. आता या भेंडीची पुढची आणि मागची बाजू काढून टाकायची. भेंडी मोठी असेल तर त्याचे 2 भाग करायचे. या पद्धतीने सर्व भेंडी चिरून घ्यायची. मंडळी, भेंडीतील फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पाचन क्रिया सुधारते. तसेच कमी कॅलरीजमुळे वजन कमी होण्यास मदत होते. सर्व भेंडी चिरून झाली आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात ही भेंडी छान परतून घ्यायची. भेंडी परतल्यामुळे ती चिकट होत नाही. मंडळी, भेंडीतील व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच भेंडीमध्ये असलेले लोहमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. भेंडीमध्ये असलेले व्हिटॅमिन के आणि कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. तसेच भेंडीच्या सेवनाने त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य सुधारते. आता ही परतलेली भेंडी एका डिश मध्ये काढून घ्यायची. ग्रेव्ही करण्यासाठी 2 कांद्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घ्यायची. 3-4 मिरच्याचे तुकडे करून घ्यायचे. 6-7 लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या. भेंडी परतलेल्या कढईतच 1 पळी तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, मिरच्या, लसूण, कढीपत्ता घालायचा. 1 छोटा आल्याचा तुकडा घालायचा. आता हे मिश्रण 2 मिनिटं परतून घ्यायचे. 2 टोमॅटो चिरून घ्यायचे. चिरलेल्या टोमॅटो मधील काही फोडी बाजूला काढून ठेवायच्या आणि राहिलेले टोमॅटो परतलेल्या कांद्यामध्ये घालून पुन्हा एकदा 2-3 मिनिटं हे मिश्रण परतून घ्यायचे. या परतलेल्या कांद्यातील काही कांद्याच्या फोडी बाजूला काढून ठेवायच्या आणि राहिलेले मिश्रण मिक्सर जार मध्ये घालून त्यात कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची बारीक प्युरी करून घ्यायची. ही ग्रेव्ही करण्यासाठी टोमॅटो कांद्याची प्युरी तयार आहे. आता त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटोची प्युरी घालून 3 ते 4 मिनिट छान परतून घ्यायचे. आता या ग्रेव्ही मध्ये पाव चमचा हिंग घालायचा. अर्धा चमचा हळद घालायची. 2 चमचे लाल तिखट घालायचे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. 1 चमचा चाट मसाला घालायचा. 1 चमचा धने जिरे पावडर घालायची. अर्धा चमचा साखर घालायची. एक चमचा कसुरी मेथी घालायची. 1 चमचा साजूक तूप किंवा बटर घालायचे. एक मोठा चमचा साईचे दही घालायचे किंवा 1 टेबलस्पून क्रीम घालायची. आता हे मिश्रण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता ही ग्रेव्ही छान शिजवून त्याला तेल सुटले आहे. आता या ग्रेव्ही मध्ये चिरलेला टोमॅटो आणि परतून घेतलेला कांदा घालायचा.
अगदी कमी तेलावर परतलेली भेंडी घालायची. मंडळी, ही भेंडी तुम्ही तळूनही घेऊ शकता. आता हे मिश्रण छान परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे. ग्रेव्हीला जेवढा दाटपणा हवा तेवढ्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचे. आता या भेंडीला झाकून एक वाफ काढायची. रेस्टॉरंट स्टाईल भेंडी ग्रेव्ही मसाला तयार आहे. ही भेंडी ग्रेव्ही मसाल्याची भाजी रोटी, नान, अगदी पोळी भाकरी बरोबरही खाण्यास छान लागते. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.